11वी. 17 अधिक 11, एकाच व्यक्तीला मी दोनदा काउंट केलं, 8 आणि 2. पण अजून एकदा वजा करावं लागेल का? कारण मला डबल काउंटचा अधिकार नाही. मला डबल काउंटचा अधिकार नाही. क्लिअर आहात का? सिंपल. जाऊया पुढे. काही मोठं नाही. आता पहिला गणित आता सोडूया आपण. बघा प्रश्न नीट वाचायचा काय आहे तो. हा शेवटी बघा, किसन आणि रमण खेरीज किती व्यक्ती असतील, म्हणजे ते जागा शोधा, त्या दोघांच्या व्यतिरिक्त किती लोक असतील हे विचारलेलं आहे. चला जाऊन द्या आपण, काय अडचण नाही. कोण आहे पहिल्यांदा? किसन के, रमण आर. ठीक आहे, मूळ स्थिती आहे, अडचण नाही. चला, मूळ स्थितीत जागा बदलत नसतात. जागा कधी बदलतात? थोड्या वेळाने. जागा बदलायला घेतल्या, बरोबर. त्यांनी जागा बदलल्या. ओके, मी माझी पद्धत सोडत नसतो काय झालं तरी. जागा बदलल्या. आता कोणाचं नाव आलंय बघ? किसनचं नाव आलंय. कुणाचं नाव आलंय? मला सांगा, जागा बदलल्यावर किसन जिथं होता तिथंच किसन येईल का? येणारच नाही. हेच गणिताचं लॉजिक आहे. मग गणितामध्ये कोण येईल? किसन ह्या ठिकाणी आला. ही जागा पहिली कुणाची होती? रमणची होती. रमण पहिल्या ठिकाणी होता 12. किसन आता किती नंबरला आलाय? 20. 12 अधिक 20 किती होतात सर? 32. रांगेत मुलं किती आहेत? 32 नाही आहेत. वजा 1, 31. बरोबर. सर 31 उत्तर टिक करतो. चला पुढं, मी घरी येऊन बघतो पेपर. सर मला पेपर सोपा गेला. अरे बाळा, पेपर वाचायचा, प्रश्न नीट वाचायचा. प्रश्नात काय दिलंय? रमण आणि तुमच्या कोण? किसन यांच्या खेरीज किती लोक असतील? 31 मुलं जर सगळी असतील